झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहताय कार्यक्रम अटकेपार झेंडा मराठीचा की गोंधळाचा. पहिल्या सेगमेंटमध्ये चर्चा अतिशय रंगली. उषा तांबे यांनी महामंडळाची भूमिका सांगितली तर त्याच्यावर तीव्र आक्षेप मंगेश काळे आणि त्याहीपेक्षा गिरीश कुबेर यांनी नोंदवला. त्याच्या आधी आपण नेमकी आता स्थिती काय आहे हे लीना देवधरे यांच्याकडे जाऊन त्यांना विचारलेलं होतं. मला आता पुन्हा लीना देवधरे यांच्याकडे टोरंटोला जायचं आहे आणि त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आता गिरीश कुबेर यांनी एक आक्षेप नोंदवला, अशा प्रकारची संमेलनं सरकारच्या पैशावर व्हावी आणि सरकारच्या पैशावर अशा प्रकारचा रमणा भरवावा, हा अट्टहास कशा करता? असा मुळीच अट्टहास नाही. सरकारने मदत दिली. आम्ही अगदी खूप ग्रेटफुल आहोत त्याच्यासाठी. त्यांचं पहिलं पाऊल असतं आणि त्या पावलामुळेच आम्ही पुढे जात राहतो. ह्या वर्षी सुद्धा सरकारने जे अनुदान दिलं त्यापेक्षा 8 ते 9 पटींनी आमचा खर्च आहे. नुसत्या साहित्यिकांना आणण्यासाठी आम्हाला सरकारने दिलं त्याच्यापेक्षा तिप्पटीपेक्षा जास्ती रकमेची जरूर आहे. ती आम्ही तयार केलेली आहे, आमच्याकडे आहे. अनफॉर्च्युनेटली, अगदी दुर्दैवानी आता प्राइसेस इतक्या वाढत गेल्यात की त्याची सांगत घालणं ती आम्हाला कठीण पडते. आणि 3 दिवसाच्या अंतरावर असताना तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काहीतरी घडवून आणू. तर पुन्हा एकदा सांगते की मला हे मराठी माणसाला आवाहन करायचंय की ज्याला कोणाला ह्यात मदत करायची असेल, दोन्ही बाजूनी कोणालाही, महासंघाला, शासनाला, आम्हाला प्लीज हे घडवून आणायला मदत करा आणि असं पुढे करत राहा. पुन्हा अशी मदत करत राहा. त्यांच्या आव्हानातच त्यांची आत्ताची परिस्थिती काय ते समोर येत आहे. पहिल्या सेगमेंटमध्ये उषाताई, या सगळ्यावर झालेली टीका तुम्ही पाहताय, त्यांची आत्ताची अवस्था बघताय. मला तुम्ही सांगा, सरकारी खर्चानं अशा प्रकारचा अट्टहास का, असा आक्षेप आहे. आणि दुसरा आक्षेप असा आहे की अशा संमेलनांच्या उरुसानं मराठी साहित्याचं काय बरं भलं होणार आहे. या दोन्ही आक्षेपांना आपण उत्तर द्या. आता लीना त्यांची काय अवस्था आहे तुम्ही बघताय. एकीकडे संमेलनाची सगळी तयारी चालू झाली आहे, लगीन घर सजलेलं आहे, तिकडे सस्त आहे. आणि आता हुंडा देण्यासाठी तुम्हाला एक हुंडा देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. आणि हुंडा नाही म्हणून नवरदेव येत नाही आणि नवरी सजून तयार आहे. बोला. हुंड्याला बंदी आहे कायद्याने. हुंड्याला बंदी आहे, बोला. कायद्याने हुंड्याला बंदी आहे मला माहिती आहे. मला वाटतं की मी जरा दुसरी गोष्ट तुला सांग. जरूर. की कोल्हा आणि करकोचा अशी गोष्ट आहे की कोल्ह्याने करकोच्याला जेवायला बोलवलं आणि बशीमध्ये असं काहीतरी घालून खीर दिली. हा, तो काही खाऊ शकला नाही. मग करकोच्याने कोल्ह्याला बोलवलं आणि मग असं सुरईमध्ये काहीतरी घालून दिलं. अशा तऱ्हेचं ते चाललेलं आहे की आम्ही तुम्हाला बोलवतो, आम्ही सोय करत नाही, करू शकत नाही, हे आम्ही मान्यच करत नाही. हे आम्ही किती वेळा, म्हणजे त्यांना पहिल्यांदा मुळात आम्ही 3दा त्यांना तारखा बदलून दिल्या. आता नको, मग जुलै नको, ऑगस्ट नको, सप्टेंबर. ठीक आहे, कारण पुन्हा पुन्हा आम्हाला असं वाटतं की शेवटी हे आपलं दोघांनी मिळून करायचं काम आहे. ठीक आहे, तुम्हाला उशीर होतो. शासनाच्या पैशाबद्दल फार तीव्र आक्षेप आहे. इतर राज्यांची शासनं आपापल्या भाषांच्या जे काही त्यांचे संमेलनं किंवा उत्सव असतात त्यांना ह्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त मदत करतं. एक मला इथे जाणवून सांगायचं मला की महामंडळाला हे पैसे मिळत नाहीत, हे त्या संस्थेला मिळतात, आयोजक संस्थेला. आणि इथे सुद्धा आयोजक संस्थेलाच मिळतात, आम्हाला मिळत नाहीत. आमचं वर्षभराचं संपूर्ण बजेट 5 लाखाचं आहे. त्याच्यात आम्ही कसे बसे आम्ही तग धरून आहोत. परंतु हा जो पैसा त्यांना दिला जातो तो त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे की तुम्ही परदेशात राहता, तुम्ही तिथे राहून काहीतरी मराठीचं काम करता. आता हे उघडच आहे की त्यांचं किती वाचन असेल किंवा किती त्यांना नवीन माहिती असेल. परंतु मला असं वाटतं की आमच्या पुढची ही पिढी आहे, इथे मराठीचं जरा कमी होत जाताना दिसत असताना तिथे ते एवढी धडपड करत आहेत, मराठी जगवत आहेत. आणि दुसरं म्हणजे ना, त्यांना जे काही अनुभव येत आहेत तो पण आपल्या अनुभव विश्वाचा भाग आहे असं मला वाटतं. की आपलीच पिढी पुढे गेली, ते काय आता तिथे जगत आहेत, त्यांना काय ताण येत आहेत, त्यांना काय संस्कृतीचे संघर्ष सगळे करावे लागत आहेत. आणि त्यातून त्यांना वाटतंय, आम्ही या संमेलनात हा विषय ठेवला होता की मराठी पण नेमकं कशात आहे. म्हणजे तुम्ही मराठी बोलत नाही, मराठी जेवत नाही, दुसरी भाषा आहे नाही, मराठी जेवत नाही, मराठी कपडे घालत नाही, तुमच्या घरात मराठी गाणी नाहीत, आणि तरी मनात तुम्ही मराठी आहात, असं आहे का नाही? असं अनेक लोकांचं आहे. तर हे मराठी पण आपण कुठे जपतो आहोत, कशात जपतो आहोत? तर अशा तऱ्हेचे आम्ही त्यांच्या जवळचे जाणारे आम्ही काही विषय घेऊन
आणि तिथे गेल्यावर तुम्ही पण एकदा तिथे आला होता, तुम्हाला लक्षात येईल की उत्साह प्रचंड असतो. आता मराठीचं भलं होईल का नाही, भलं मराठीचं कशात आहे हे कोण पक्क सांगू शकेल. ते इथे भरणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात तरी आहे का, हाही एक प्रश्न गिरीश कुबेर यांनी उपस्थित केला आहे. बोला गिरीश. सध्या प्रश्न असा आहे की तिथे तर उत्साह आहे वगैरे सगळं ठीक आहे, बरं असतं. जरा गावाकडनं लांब गेला की माणूस आपल्याकडचा गावाकडचा आला की त्याला उत्साह वाटत असतो, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण मुख्य मराठीचा जर मुद्दा आला ना, तर महाराष्ट्रात राहणारे अनिवासी मराठी जे आहेत, म्हणजे महाराष्ट्रीय असून अमराठी आहेत, तो एक खरा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या उत्साहाचा हा मुद्दाच येत नाही तिथे. आणि मला म्हणजे महामंडळाच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की हे जे आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन वगैरे जे काही प्रकरण आहे, हे घटनेमध्ये आहे का महामंडळाच्या? त्यासाठी सरकारने काही करणं अपेक्षित आहे का? असं असेल तर सरकारने आतापर्यंत किती पैसे दिले, सरकारने आतापर्यंत जे काही पैसे दिले त्याचा हिशोब दिला गेलाय का? मग त्या संस्थेने असेल किंवा महामंडळाने असेल, हे सगळे मुद्दे येऊ शकतात त्याच्यामध्ये. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा केवळ भाषा, त्याचा उत्साह आणि त्याविषयी चालणारे उत्सव असं त्याला मर्यादित स्वरूप नाही. हा अनेक अंगांनी त्याला भिडायला हवं. गिरीश कुबेर यांनी अत्यंत 2 महत्वाचे मुद्दे काढलेले आहेत, त्याची चर्चा पुढच्या सेगमेंटमध्ये करणार आहेत. पण ते मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत, ते कोणत्या लक्षात घ्या. घटनेत हे सगळं आहे का, आणि त्याहीपेक्षा या सगळ्याचे हिशोब यापूर्वी दिले गेलेले आहेत का, हे दोन्ही प्रश्न घेऊन मी जाणार आहे सतीश देसाई आणि त्यानंतर उषा मॅडम, आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे मंगेश काळे यांच्याकडे. आता घ्यायचा आहे मला एक ब्रेक, कुठे जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. अटके पार झेंडा, मराठीचा की गोंधळाचा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.